सर एक प्रश्न होतो, हां बोला ना. NRVचा वापर आपण का केला जातो आणि तो काम कसं करतो? तर इथे बघा हा NRV ठेवलेला आहे. तर इकडे मोटर आहे असं माना आणि इकडे तुमचं शेत आहे. तर जेव्हा मोटर पाणी उचलेल ना तेव्हा हा NRV मध्ये असा एक बॉल असतो जो वर जातो आणि तुमचं पाणी सरळ जाऊ देईन पुढे. पण आता काय होतं की प्रत्येकाची मोटर ही जमिनीच्या खाली आहे. तर मोटर समजा लाईट गेली किंवा मोटर बंद केली तर तुमच्या पाईपलाईनचं पूर्ण पाणी वापस रिटर्न जाईल आणि मोटरवर रिटर्न प्रेशर क्रिएट करेल. आता 1 लिटर पाण्याचं वजन असतं 1 किलो. मग समजा तुमच्या पाईपलाईनमध्ये जर 5000 लिटर पाणी होतं तर तुमच्या मोटरवर प्रेशर किती येईल? 5000 किलो. तर तिच्यामुळे तुमची मोटर खराब होईल. तर हा NRV मध्ये काय असतो? हा बॉल असतो. आता जसं तुमचं मोटर बंद झाली तसा हा बॉल रिटर्न जाईल आणि इथे रस्ता बंद करेल. तर तुमचं रिटर्न पाण्याचं प्रेशर इथून पुढे नाही जाणार, ते सर्व प्रेशर हा सहन करेल. त्याच्यामुळे तुमच्या मोटरचं आयुष्य वाढेल, तुमच्या पाईपलाईनचं आयुष्य वाढेल आणि अजून याचे भरपूर फायदे, जसं मोटरचं हेड वाढवणं किंवा तुमच्या पाईपलाईनला जास्ती लांबीपर्यंत न्यायचं असेल तर त्याला पाणी पुढे धकरण्यास मदत करणं. तर ह्या पद्धतीने हा नॉन रिटर्न वॉल काम करतो. हिच्यामध्ये जसा हा बॉल आहे तसा झापडीवाला पण येतो, पण हा बॉलवाला जास्त चांगला आहे. तर ह्या पद्धतीने नॉन रिटर्न वॉल काम करतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण ही व्हिडिओ बघत होते तर मला सांगा की मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या नॉन रिटर्नबद्दल जर तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. जर जास्तीची माहिती अर्जंटमध्ये पाहिजे असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. त्यांचा नंबर मी इथे दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. धन्यवाद.